हे गाव आहे आसूद। या गावात हजारोच्या संख्येने पर्यटकांची ये-जा सुरू असते। तसेच या गावाची लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे। या गावात झोलाई देवीचा प्रसिद्ध मंदिर सुद्धा आहे। त्याचबरोबर अनेक पर्यटन स्थळ आहेत। मात्र या गावात नेटवर्कची मोठी समस्या आहे। गावात BSNLचा टावर आहे, मात्र तो असून सुद्धा लोकांना त्याचा फायदा होत नसल्याने आता ग्रामस्थ नाराज होत आहेत। BSNLचा नेटवर्क नसल्यामुळे अनेक लोकांना संपर्क करताना येत नाही, त्यामुळे अनेक त्रासाला आता ग्रामस्थांना सामोरं जावं लागत आहे। गावातील तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप बांद्रे यांनी प्रशासनाच्या कारभाराचा विरोध केला आहे। आपण सगळेजण बघतोय, माझ्या पाठीमागे जो BSNLचा टॉवर आहे तो शोभेची बावली म्हणायला काय हरकतच नाही। कारण आपल्याला सगळ्यांना आपण सगळ्यांनी माहिती आहे की हा टॉवर आहे तो लाईट गेला की दुसऱ्या मिनिटाला बंद पडतो आणि लाईटची सर्व्हिस कशी आहे हेही आपल्याला माहिती आहे। आकाशात काळे ढग आले की यांचा लाईट जातो, मग लाईट नसेल तर हा टॉवर पूर्ण बंद असतो। गेल्या वर्षी 25 जूनला ह्या टॉवरच्या काही मिनिटावर एक वळण आहे, त्या वळणावर अपघात झाला आणि त्या अपघातात 8 ते 10 लोक जागीच गतप्राण झाले। त्या दिवशी MSEBचा लाईट पण नव्हता आणि MSEBचा लाईट नसल्यामुळे साहजिकच टॉवर बंद होता। आसूद गावातील ग्रामपंचायतीचे उपसरपंच नासिर मुरुडकर यांनी देखील प्रशासनाचा विरोध करताना आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे। उपसरपंच असून मी आज टावरच्या वारंवार तक्रार देतोय। प्रशासन आमच्या इकडे काही लक्ष देत नाही। काय होतो, कधी काही घटना घडते, त्याच्यामुळे आम्हाला कुठेही काही कॉन्टॅक्ट करता येत नाही। आता MJ न्यूजची बातमी पाहून तरी दापोली प्रशासनाला जाग येईल का आणि ह्या टावरचा फायदा चांगल्या प्रकारे आसूदकरांना होईल का, हाच खरा सवाल आसूदकरांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे। मुजम्मिल जैतापकर, MJ न्यूज, रत्नागिरी।